नमस्कार मित्रांनो. कायदा कितीही सुंदर आणि चांगला असला तर त्या कायद्याची जर प्रॉपर अंमलबजावणी झाली नाही तर त्या कायद्याचा काही उपयोग नाही. असंच मित्रांनो, अत्याचार प्रतिबंध कायदा जो आहे, म्हणजे त्याला आपण ॲट्रॉसिटी ॲक्ट म्हणतो, ह्या ॲक्टची देखील प्रभावीपणे अंमलबजावणी का झाली नाही हे जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल तर मी तुमचा मित्र ॲडव्होकेट मनीष रणशूर, लीगल आणि बिझनेस कोच, आजच्या या नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये तुमचं मी हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, अत्याचार प्रतिबंध कायद्याच्या अंमलबजावणीबाबत आलेल्या आव्हानांचं आपण आज विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. तर आपण सगळ्यात प्रथम समजून घेतलं मित्रांनो की आपल्या अनेक भागांमध्ये आपण बघतो आहोत की ॲट्रॉसिटी ॲक्ट किंवा SC/ST ॲक्ट हा जो आहे, हा अनुसूचित जाती जमातींच्या हक्कांचं रक्षण करणारं आणि अत्याचारांना प्रतिबंध करण्यासाठीचा हा कायदा तयार करण्यात आलेला आहे मित्रांनो. आता हा कायदा प्रभावीपणे का याची अंमलबजावणी झाली नाही किंवा का अंमलात आला नाही, याच्या कारणांची आपण मित्रांनो आज व्यवस्था करणार आपण आज चर्चा करणार आहोत. याच्यावर आपण विश्लेषण करणार आहोत मित्रांनो. कायद्याचा गैरवापर हा खूप मोठा याच्या मागचा एक कारण असू शकते मित्रांनो. तर याच्यामध्ये असं आहे की कायद्याच्या हा जो कायदा SC/ST ॲक्ट किंवा ॲट्रॉसिटी ॲक्ट याच्या अनेक ठिकाणी गैरवापरांच्या तक्रारी मित्रांनो समोर आल्या आणि ह्या तक्रारी समोर आल्यामुळे असं होतं की बऱ्याचदा जे लोक निष्पाप असतात किंवा ज्यांनी कुणावर अन्याय जातीविषयक अत्याचार अन्याय केलेला नसतो अशा लोकांना देखील या कायद्यामध्ये गोवलं जातं मित्रांनो. हे कितपत सत्य म्हणजे जास्त प्रमाणात जरी सत्य नसली तरी काही प्रमाणात मित्रांनो याच्यामध्ये सत्यता आहे. आणि अशा प्रकारे असं होतं की जे निष्पाप लोक असतात ते देखील या कायद्याच्या चपेट्यात येतात आणि त्यांना याचा नाक त्रास भोगावा लागतो मित्रांनो. हा याच्यामधला मुख्य एक अडसर आहे या कायद्याची योग्य अंमलबजावणी न होण्यामागचा. याच्यामध्ये मित्रांनो किशोर सिंग वर्सेस स्टेट ऑफ मध्य प्रदेश मध्ये असं झालं होतं. ही 2019 ची केस आहे मित्रांनो. या प्रकारामध्ये आरोपीने असा दावा केला होता की याच्यामध्ये हे SC/ST ॲक्टचा चुकीचा वापर करून आणि त्यांच्यावर खोटी तक्रार दाखल करण्यात आली होती आणि त्यांना नावात याच्यामध्ये फसवण्यात आलं होतं मित्रांनो. तर अशा ज्या ह्या खोट्या तक्रारींच्या ज्या घटना आहेत त्या वारंवार मित्रांनो आपल्या पण कानावर येत असतात. त्याच्यामुळे काय आलं की ह्या कायद्याची जी धार होती ती थोडी बोथट झाल्यासारखी वाटते मित्रांनो. याच्यावर आपण एकदम सिरियसली आणि काळजीपूर्वक आपण ह्या विषयावर चर्चा आणि लक्ष देण्याची गरज आहे मित्रांनो. दुसरं मग असं आहे मित्रांनो याच्यामध्ये की कायद्याची अयोग्य अंमलबजावणी. आता काय होतं मित्रांनो की हा जो कायदा आहे ना याची अंमलबजावणी करणाऱ्या दोनच यंत्रणा याच्यामध्ये आहेत. एक आहे पोलीस यंत्रणा आणि दुसरी न्यायालयीन यंत्रणा. आता बऱ्याचदा असं होतं की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर अन्याय अत्याचार होतो तेव्हा तो व्यक्ती त्याची तक्रार केली जाते आणि तक्रार करून त्याचे पोलिसांकडे जेव्हा तक्रार होते तेव्हा ACP दर्जाचा अधिकारी याची तो चौकशी करतो मित्रांनो. बऱ्याचदा असं होतं की ह्या प्रकारांमध्ये जे पोलीस यंत्रणा आहे ती बिलकुल याची चौकशीच योग्य पद्धतीने करत नाही, चुकीच्या पद्धतीने चौकशी करते किंवा यांची चौकशी करण्यामध्ये प्रचंड मोठी अनास्था आहे. आणि त्यामुळे मित्रांनो हे जे प्रकरण आहे याच्यामध्ये चौकशी योग्य रीतीने झाली नाही, त्याच्यामुळे अनेक अडचणी येतात मित्रांनो. असंच एक उदाहरण आहे याच्यामध्ये संजय संबारिया वर्सेस स्टेट ऑफ राजस्थान. या प्रकरणामध्ये जो पीडित व्यक्ती होता त्यांनी तक्रार दिली आणि त्यांनी तक्रार देऊन याची योग्य पद्धतीने चौकशीच करण्यात आली नाही आणि चौकशी केल्यामुळे त्याची पुरावे सादर न्यायालयासमोर योग्य झाले नाही आणि याच्यामध्ये ह्या कायद्याची योग्यरित्या अंमलबजावणी होऊ शकली नाही. समजून घेण्याची गोष्ट मित्रांनो, पोलीस अधिकाऱ्यांनी पण समजून घेण्याची गोष्ट आहे की हा जो कायदा आहे हा अत्याचार रोखण्यासाठीचा तयार केलेला कायदा आहे. याच्यामध्ये हक्काचं संरक्षण करण्याचा कायदा आहे. याचे जर तुम्ही हक्कांचं संरक्षण केलं नाही किंवा जर तुम्ही ह्या कायद्याची जर अत्याचार प्रतिबंधक जर मुख्य उद्देश असेल जर तो तुम्ही थांबवला नाही तर हा कायद्याची धार बोथट होणार आणि याची अंमलबजावणी योग्यरित्या होणार नाही. हे थोडंच मित्रांनो खरं आहे याच्यामध्ये. तसंच तिसरं आता याच्यामध्ये असं मित्रांनो की बऱ्याचदा असं होतं की पीडितांना न्याय मिळण्यासाठी विलंब होतो. आता तसं बघायला गेलं तर ह्या ॲट्रॉसिटी ॲक्टच्या कलम 14 नुसार
विशेष न्यायालयांची स्थापना करण्याचे अधिकार, याच्यावर आपण एक सविस्तर व्हिडिओ बनवलेला आहे, तो आपण जाऊन बघू शकता. विशेष न्यायालय स्थापन करण्याची याच्यामध्ये कलम 14 नुसार तरतूद करण्यात आलेली आणि या विशेष न्यायालयातून फास्ट ट्रॅक सुनावणी होऊन आणि पीडितांना न्याय देणं हे याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. पण बऱ्याच ठिकाणी मित्रांनो हे विशेष न्यायालय स्थापन झालेले नाहीये किंवा याची खूप कमतरता, म्हणजे कमी प्रमाणात स्थापन झालेले विशेष न्यायालय. त्याच्यामुळे असं होतं की जे गुन्हे आहेत ते परत पेंडिंग राहतात आणि पेंडिंग राहिल्यामुळे वर्षानुवर्षे ते पीडितांना न्याय मिळत नाही. हा देखील एक त्या अंमलबजावणी मागचा मूळ उद्देश आहे की जी प्रॉपर पद्धतीने, योग्य पद्धतीनं या कायद्याची अंमलबजावणी होत नाही. हा एक त्याचा कारणाचा, विश्लेषणाचा भाग असतो मित्रांनो. त्याच्यानंतर पुराव्यांची कमतरता. आपण आता बघितलं मित्रांनो की पुराव्याची कमतरता देखील एक महत्वाचा विशेष भाग आहे मित्रांनो. याच्यामध्ये असं होतं की तुम्ही पुरावे, जे पोलीस अधिकारी त्यांनी ते या प्रकरणाकडे गांभीर्याने बघतच नाही, त्याच्यामुळे त्यांचे पुरावे घेण्यासाठी उशीर होतो. बऱ्याचदा ते घटना झाल्यानंतर 4-4, 5-5 दिवसानंतर त्या घटनास्थळी पोहोचतात आणि नंतर पुराव्याची जुळवाजुळव करतात. आता अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो त्यांना योग्य पुरावे मिळत नाही आणि योग्य पुरावे जमा करायची त्यांची पण अनावस्था असते, पोलीस अधिकाऱ्यांची अनावस्था प्रचंड मोठ्या प्रमाणात असते. त्याच्यामुळे असं होतं की मित्रांनो पुरावे नसल्यामुळे तर मग त्या आरोपीला याच्यामधून निर्दोष मुक्तता मिळते. असंच प्रकरण एक मित्रांनो 2010 साली झालं होतं, प्रेमचंद वर्सेस स्टेट ऑफ उत्तर प्रदेश. ह्याच्यामध्ये असं झालं होतं मित्रांनो की तो जो आरोपी होता त्याच्या पुरावे त्याच्यामध्ये त्याचे प्रॉपर न मिळाल्यामुळे किंवा पीडिताच्या पुराव्यांची चौकशी योग्य पद्धतीने न केल्यामुळे त्या व्यक्तीला मित्रांनो कोर्टाने निर्दोष मुक्त केलं, त्याची निर्दोष मुक्तता झाली. गंभीर बाब मित्रांनो ही. तर हे अधिकाऱ्यांनी देखील याची सगळी शहानिशा आणि योग्य काम करणं गरजेचं आहे. कामात कसूर झाला की असेच त्याचे निर्णय येणार मित्रांनो. आणि याच्यामधलं जे पुढचं कारण आहे मित्रांनो ते आहे सामाजिक दबाव आणि पीडितांना देणाऱ्या धमक्या. आता बरेच असं मित्रांनो की एखादं गाव, छोटंसं गाव असतं, त्या गावामध्ये जेव्हा अत्याचार होतो एखाद्या विशेष व्यक्तीवर किंवा विशेष समुदायावर, तेव्हा असं होतं की त्या समुदायातलेच लोक त्या व्यक्तीला तक्रार देण्यापासून रोखतात की बाबा आपल्याला या गावात राहायचंय, आपल्याला यांच्या विरुद्ध जाऊन चालणार नाही, असं त्या समाजाचे रोखतात. दुसरं असं आहे की त्या गावातला जो उच्चभ्रू समाज आहे त्या समाजातल्या लोकांना सांगतो की बघा आपल्याला ह्याच गावात राहायचंय, तुम्हाला ह्याच गावात राहायचंय, जर तुम्ही तक्रार दिल्या तर उद्या तुमचं आम्ही रेशन पाणी बंद करू, आम्ही तुम्हाला वाळीत टाकू, अशा प्रकारच्या धमक्या आणि त्यांना त्रास दिला जातो मित्रांनो. त्याच्यामुळे असं होतं की जो पीडित व्यक्ती असतो तो तक्रार करायलाच जात नाही, बरोबर आहे, किंवा सामाजिक दबाव निर्माण होऊन आणि मग ते तक्रारीच दाखल होत नाही. याच्यामुळे हा जो प्रकार आहे मित्रांनो, अत्याचार वाढण्याचा प्रकार, हा दिवसेंदिवस वाढतच जातो. बरं, त्या गावामध्ये हे एक प्रकार थांबता कधी जाऊन नाही, परत दुसऱ्या व्यक्तीवर अत्याचार होतो, तिसऱ्या व्यक्तीवर अत्याचार होतो आणि हे जे आहे हे रिपीट होत असतं सतत. सतत ते लोक त्या गावातल्या लोकांना दबाव टाकत असतात. त्या गावातले, त्या समाजातले लोक पण ज्याच्यावर अत्याचार झाला त्याला सांगतात की बाबा आपल्याला इथेच राहायचंय, असं करून आपल्याला चालणार नाही. असं मित्रांनो वर्षानुवर्ष चालतं आणि त्याच्यामुळे तो हा अत्याचार आहे हा काही थांबण्याचं नाव घेत नाही. आणि याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे मित्रांनो, शिक्षण आणि प्रशिक्षणाचा अभाव. आता असं आहे मित्रांनो की अत्याचार प्रतिबंधक कायदा याच्या कलम 21 नुसार केंद्र शासनाने आणि राज्य शासनाने जे काही हे अधिकारी आणि कर्मचारी आहे संबंधित यंत्रणेमध्ये, न्यायप्रणालीमधले, त्यांना प्रशिक्षित करणं गरजेचं आहे. आता काय होतं मित्रांनो याच्यामध्ये की असे प्रशिक्षण घेताना अजूनपर्यंत तरी मला कुठे काय दिसलं नाही किंवा अशा प्रकारचे प्रशिक्षण आयोजित कुठे केले गेले आतापर्यंत. अशी मी या क्षेत्रामधून असून सुद्धा मला याची कधी जाणीव झाली नाही किंवा मी कधी कुठलं वाचलं नाही, कसे वाचल्यात किंवा ऐकवत नाही माझ्या, त्या अशा प्रकारचे प्रशिक्षण अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी झाले. त्याच्यामुळे काय होतं मित्रांनो, ते अधिकारी आणि कर्मचारी म्हणजे पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, यांनाच मित्रांनो याची जाणीव नाही, या कायद्याचं महत्व माहित नाही किंवा कायद्याला इम्पॉर्टन्स काय किंवा हा कायदा कशासाठी बनवला, त्यांना प्रशिक्षित न केल्यामुळे देखील मित्रांनो ह्या कायद्याची अंमलबजावणी योग्य पद्धतीने होत नाही. मित्रांनो हे खूप समजून घेण्याची गोष्ट आहे की हा इतका प्रभावी कायदा आहे एससी एसटीच्या समुदायासाठी आणि ह्या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी न होण्याची कारण आताच आपण याच्यामध्ये आपण सविस्तर डिस्कशन केलं मित्रांनो. हे फक्त काही उदाहरणं मांडतोय, त्याच्यामध्ये
असं आपण जर बोलायला तर तासन तास आपण याच्यावर चर्चा करू शकू. इतके उदाहरण याचे आपल्या समोर आहे मित्रांनो, इतके केसेस समोर आहेत. तरी पण असो, या कायद्याची जी बोतड झालेली धार आहे ती आपल्याला परत याच्यामध्ये तिला जर समजा आपण तिला जर एकदम ताजी करायची असेल तरी आपले पुढचे व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका. तोपर्यंत जय भारत, जय संविधान, जागे राहा.